अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं अधरं मधुरं हसितं मधुरं अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हृदय मधुर गमन मधुर हृदय मधुर गमन मधुर हे हृदय मधुर गमन मधुर मधुर गमन मधुर हे मधुराधिपते रखिलो रखिलो मधुराधिपते रखिलो मधुरा वचन मधुर चरित मधुर वचन मधुर चरित मधुर वचन मधुर चरित मधुर वचन मधुर चलितं मधुरं भावसनं मधुरं बलितं मधुरं वसनं मधुरं बलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं हे मधुराधिपते रखिलो मधुरं मधुराधिपते रखिलो मधुरं मधुरा रखिलो मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपते रखिलो मधुरं मधुराधिपते रखिलो मधुरं अधिपते रखिलो मधुरं मधुराधिपते रखिलो मधुरं गीतं मधुरं पीतं मधुरं मधुरं सुखं मधुरं भूतं मधुरं सुखं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं हे मधुराधिपते रखिलो मधुरं मधुराधिपते रखिलो मधुरं मधुरा
तरणं मधुरं तरणं मधुरं तरणं मधुरं तरणं मधुरं तरणं मधुरं तरणं मधुरं स्मरणं मधुरं हरणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरं अमितं मधुरं शमितं मधुरं रम्यं मधुरं रमितं मधुरं अमितं मधुरं शमितं मधुरं मधुरं अमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गुंजा मधुरा माला मधुरा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा बीची मधुरा यमुना मधुरा बीची मधुरा सलिलं मधुरं कमलं मधुरं सलिलं मधुरं कमलं हरि ओम मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुरम श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मुहि दीजियो श्री वृंदावन को मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बता ब्रज रज मस्तक लगे और मुक्ति मुक्त हो जा लाली मेरे लाल की जित देखू तलाल मैं देखन गई लाल को मैं हो गई लाल राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे गोपाल राधे हे गोविंद राधे
जीवनात होणारं सुख सुद्धा त्याच्याच सत्तेने येणार आहे, तुमच्या जीवनात येणारं दुःख सुद्धा त्याच्याच सत्तेने येणार. तुमच्या हातात म्हणजे चाललंय ते माझ्या भगवंताच्या सत्तेनं चाललंय असं समजा. जीवनामध्ये दुःख होण्याचं काही कारणच नाही. पण माणसाचा स्वभाव आहे, चांगलं केलं की मी केलं आणि वाईट केलं की देवाने केलं. हे बघा, देव कोणाचं चांगलंही करत नाही, देव कोणाचं वाईटही करत नाही. तो न घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान. जे चाललंय ते माझ्या भगवंताच्या सत्तेनं चाललंय समजा. एक म्हणजे जीवनामध्ये दुःख होण्याचं काही कारण नाही. जो हो रहा है वो मेरे भगवान की इच्छा से ही हो रहा है. जो होने वाला है वो भी मेरे भगवान की इच्छा से होने वाला है. और जो हो गया है वो भी मेरे कन्हैया की इच्छा से हो गया. देवाच्या सुखामध्ये सुख माना, देवाच्या दुःखामध्ये दुःख माना. बस काही काळजी करायचं कामच नाहीये. म्हणून ज्याच्या इच्छा मात्र शक्तीने हे विश्व निर्माण होतंय तो कसा आहे? स्वराट. आपल्या प्रकाशाने सर्व विश्वाला प्रकाश देणारा हा भगवान परमात्मा आहे. असा जो भगवान परमात्मा, अशा भगवान परमात्म्याला मी काय करतोय? वंदन करतोय. सत्यम परम धीमहि. भागवतामध्ये दुसरा श्लोक आहे. धर्म प्रोजिगते त्रौत्र परमो निर्मत्सराराम सताम वैद्यम वास्तवमत्र वस्तु शिवदम तापत्रयो मूलनम. श्रीमद्भागवते महामुनि कृते किम वा परिरेश्वर सद्यो रुद्रवरुधेत्र पृथ्वी सुषुप्त बीतक्षणात्. या श्लोकाचा अर्थ असा आहे की मानवासाठी परमधर्म कोणता आहे? मानवासाठी परमधर्म कोणता आहे? मानवासाठी एकच धर्म आहे, निष्कपट अंतकरणाने श्रीमद भागवत कथा श्रवण करणं. हा जीवनातला सगळ्यात मोठा धर्म. शिवदम. शिवदम या शब्दाचा अर्थ आहे शिवम ददाती कल्याणम. म्हणजे शिवदम म्हणजे कल्याण करणारी नदी शिवदम. तापत्रयो मूलनम. 3 प्रकारचे ताप नष्ट करण्याची ताकद श्रीमद भागवत कथेमध्ये आहे. 3 प्रकारचे ताप मी तुम्हाला काल सांगितलं. आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक, हे 3 प्रकारचे ताप आहे. या तिन्ही तापाला नष्ट करण्याचं सामर्थ्य कशामध्ये असेल तर या श्रीमद भागवत कथेमध्ये आहे. एवढी सुंदर ही श्रीमद भागवत कथा. या भागवत कथेचं प्रागट्य कसं झालं, हिचं निर्माण कसं झालं, किती गोड श्लोक आहे पा. निगम कल्प तरुर गलितम फलम शुकमुखाद अमृत द्रव्य संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुका. निगम म्हणजे वेद. निगम म्हणजे काय? वेद. वेद रूपी कल्पवृक्षाचं पिकलेलं फळ काय आहे? भागवत आहे. काय आहे? भागवत आहे. आणि हे फळ गोड आहे. शुकमुखाद अमृत द्रव्य संयुतम. शुक यानी तोता. तोता म्हणजे पोपट कळतो ना तुम्हाला? बोलणारा पोपट वेगळा आणि पक्षी पोपट वेगळा. त्या पोपटाचं तोंड ज्या फळाला लागलं ते फळ कसं असतं? मग तो पेरू असू द्या, तो आंबा असू द्या, तो कोणताही फळ असू द्या, पोपटाचं तोंड ज्या फळाला लागलं ते फळ कसं होतं? गोड होतं. काय होतं? गोड होतं. शुकमुखाद अमृत द्रव्य संयुतम पिबत भागवतम रसमालयम. या भागवत कथेचं आपण काय करायचं? रसपान करायचं. काही फळं खात असताना त्याची काही पद्धत आहे. खारीक खात असताना बाहेरचं टाकून द्यायचं ना आतलं खायचं का? खारीक खात असताना कशी खायची? बाहेरचं खाऊन घ्यायचं आणि आतलं टाकून द्यायचं. नारळ खात असताना कसं खायचं? बाहेरचं टाकून द्यायचं ना आतलं खायचं. आंबा खात असताना कसं खायचं? बाहेरचंही टाकायचं, आतलंही टाकायचं ना मधला रस खायचा. बर, पेढा खात असताना काय टाकायचं आणि काय खायचं?
काहीच नाही, बॉक्स टाकायचा आणि पेढे खायचे, दुसरं काय खाणार आहे? पेढा खात असताना बॉक्स फेकून द्यायचा आणि पेढे खायचे. पेढा खात असताना काही टाकायची गरज नाहीये, फक्त बॉक्सच टाकायचा, बाकी काही त्याच्यातलं टाकायची गरज. पिबत भागवतम रसमालयम, सर्व अंगाचे कान करून श्रीमद भागवत कथेचं काय करायचं, पान करायचं. पण करत असताना मुहुर्हो, पुन्हा पुन्हा 7 दिवस चोखोबरायच्या पुण्यतिथीचा उत्सव झाल्यानंतर श्रीमद भागवत कथा संपली की लगेच पुढच्या वर्षी असं नाहीये. दररोज न चुकता आपल्या घरी श्रीमद भागवत घेऊन जा. कमीत कमी 1 अध्याय तरी दररोजचा वाचत जा. नाही 1 अध्याय तर कमीत कमी अर्धा अध्याय, कमी कमी त्यातले 2 श्लोक तरी वाचा. मुहुर्हो, कोणत्याही गोष्टीचं सातत्य नसल तर त्या गोष्टीमध्ये पाहिजे तेवढं माणसाला अनुभव येत नाहीये. कीर्तन असू द्या, शेती व्यवसाय असू द्या, कोणताही व्यवसाय असू द्या, कोणतंही असू द्या, त्यामध्ये सातत्य पाहिजेत. काय पाहिजे? सातत्य पाहिजे. 4 महिने एसी मध्ये झोपला आणि लगेच शेतीच्या कामाला गेला, जमल का तुम्हाला? एवढ्या उन्हामध्ये सुद्धा शेतकरी लोकांना काम करत असताना त्रास होत नाहीये. आपल्याला ऊन लागतं, त्यांना कसं लागल? कारण की त्यांचं शेती कामाचं काय आहे? सातत्य आहे. काय आहे? सातत्य आहे. 6 महिने पेला नाही, एकाच टायमाला 2 बाटल्या पेल्या. त्रास होईलच ना महाराज. दारू पिण्याचं सुद्धा सातत्याचे की नाही? हो. कीर्तनकार असेल, 6 महिने कीर्तनच नाही लागलं त्याला आणि एकदाच तारीख लागली. पहिलं कसं शक्य होईल? कीर्तनामध्ये सुद्धा, वाणीमध्ये ताकद येण्यासाठी, आपण जे बोलतो हे समाजाच्या अंतःकरणामध्ये रुजण्यासाठी दररोज त्याचं सातत्य लागल. औसाच्या पुनवाली एकच कीर्तन आणि गण चालू याचं अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी प्रज्ञानाम ब्रह्म. काय याला काय बोलतो हे कळत नाही आणि लोक झोपल्याशिवाय नाहीये. एखादी चाल जर तुम्हाला ती सिद्ध भाव वाटत असेल तर ती चाल कमीत कमी तुमच्या मुखातून 100-200 वेळेस गायली पाहिजेत ना, तेव्हा ती चाल दुसऱ्याला गोड वाटल. मुहुर्हो, पुन्हा 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 भागवत कथा श्रवण करा. पण ऐका ना, रसिका भुवी भावुका, रसिक व्हा. काय व्हा? रसिक व्हा. रसिक झाल्याशिवाय तुम्हाला नाही कळणार हो महाराज. भावनेने अंतःकरणपूर्वक ती भागवत कथा श्रवण करा. कारण परमार्थामध्ये सर्वात मोठं कशाला जर प्राधान्य असेल तर फक्त भावनेला आहे, प्रेमाला आहे. आणि भाव जर अंतःकरणामध्ये नसेल तर काय फायदा आहे? महाराज सांगतात, भाव बळे आकळे एरहविना कळे करतळी यावळे तैसा हरी. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी. बाकी त्याला कशाची काही गरज नाहीये ना, फक्त भाव पाहिजे. भाव का भूका हूँ मैं बस, भाव ही एक सार है. भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. भाव बिन कुछ भी वो देवे मैं कभी लेता नहीं. भाव से एक फूल भी दे तो मुझे स्वीकार है. भाव का भूखा हूँ मैं बस, भाव ही एक सार है. भगत के बस में है भगवान, भगत के बस में है भगवान. भगत के बस में है भगवान, के वश में है भगवान, भगत के वश में है भगवान.
बसा बसा खाली बसा. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. काय केलंय भक्ताने? काहीच नाही, फक्त प्रेम केलंय, त्याच्यावर भाव ठेवलाय. म्हणून रसिका भुवी भावुका. आपण जसं या पवित्र ठिकाणी बसून श्रीमद भागवत कथेचं रसपान करत आहात, ज्या ठिकाणी नैमिषारण्य क्षेत्रामध्ये सूतजी 88,000 ऋषीमध्ये ब्रह्मसत्रामध्ये उपस्थित आहेत, त्या ठिकाणी आपण जाऊया. खूप सुंदर प्रसंग आहे. शौनक ऋषी सूतजींना प्रश्न करतात, सूतजी काय त्वा खलो पुराणानी से इतिहासानी चानगह. तुम्ही इतिहासाचे जाणकार आहात, पुराणाचे ज्ञाते आहात. काही प्रश्न आम्ही तुम्हाला करू इच्छितो. सूतजी म्हणली, विचारा. पहिला प्रश्न शौनक ऋषींनी केलेला आहे, किती गोड आहे पहा. मानवासाठी परमधर्म कोणता? एक. दुसरा प्रश्न आहे, वेदामध्ये तुमच्या देवाला अजन्मा म्हणलेलं आहे. वेदामध्ये तुमच्या देवाला काय म्हणलेलं आहे? अजन्मा म्हणलेलं आहे. मग तो देवकीचा पुत्र श्रीकृष्ण कसा आणि दशरथाचा पुत्र राम कसा? भगवंताचे अवतार किती? भगवंत भक्ताला तारतो का? भगवंत राक्षसाला मारतो का? असे 2-4 प्रश्न शौनक ऋषीने सूतजींना विचारले. त्यासाठी पहिला प्रश्न होता, मानवासाठी परमधर्म कोणता? मनुष्य म्हणून जीवन जगत असताना माणसासाठी सगळ्यात मोठा धर्म हाच आहे की माणसाने माणसासोबत प्रेमानं वागणे. बस, याच्यापेक्षा दुसरा धर्मच नाहीये कोणता. आपण लहानपणी शाळेत असताना आपल्याला एक कविता शिकवल्या जायची, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची मानवासाठी सगळ्यात मोठा धर्म हाच आहे की माणसाने माणसासोबत प्रेमानं वागणे. बस, याच्यापेक्षा दुसरा धर्म नाहीये. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर, कोई हंस हंस के रोता है, कोई रोता है जी जी कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं.
मनुष्य म्हणून जीवन जगत असताना लहानपणी शाळेमध्ये आपल्याला पहिल्या वर्गात गेल्यानंतर सरांनी ABCD नाही शिकवली, 1 2 3 4 नाही शिकवलं, क ख ग वगैरे नाही शिकवलं. पहिला हात पुढं करायला लावला, म्हण इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियाज आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझं प्रेम आहे. अरे स्वतःचा भाऊ तुम्हाला भाऊ दिसत नाही, माझ्या देशावर माझं प्रेम आहे. म्हणून मानवासाठी परमधर्म हाच आहे की माणसाने माणसासोबत प्रेमानं वागणं. दुसरा प्रश्न विचारला होता सूतजी, वेदामध्ये तुमच्या देवांना अजन्मा म्हणतात, मग तू देवकीचा पुत्र श्रीकृष्ण कसा, दशरथाचा पुत्र राम कसा? त्यावेळेस सूतजीने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. भगवंताचा तसा जन्म होतच नाही, भगवंताचा अवतार होतो. काय होतो? अवतार. आणि अवताराचं कार्य तुम्हाला सर्व मंडळीला ज्ञात आहे. जब जब होए धर्म के हारी, बाढ़हि असुर अधम अभिमानी, तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हरहि कृपा निधि सज्जन पीरा. ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस माझा भगवान परमात्मा अवतार घेतो. जब जब होए धर्म की हार. शौनक ऋषीने सूतजींना विचारलं, ठीक आहे भगवान परमात्मा अवतार घेतो, पण तुमच्या देवाचे अवतार मानायचे तरी किती? कोणी म्हणतं 8 अवतार आहे, कोणी म्हणतं 10 अवतार आहे, आणि भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेले. किती अवतार आहे? 24 अवतार आहे. संत मालिकेमध्ये 10 अवतार आहे. एक मंगलाष्टकच आहे ना, मशापा सुनिचारते नरहरी, पर्यंत जाले कृती, त्रेती वामन परशुराम तिसरा, श्रीराम सीतापती. ऐसे हे अवतार 7 मग तो द्वापारीचा 8वा, कली माझी बोध 9वा, कलकी पुढे 10वा. हे संत मालिकेतले 10 अवतार आहे. आता भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेले. मी अवतार सांगतो, तुम्ही मोजा. कमी झाले तर माझं चुकलं, जास्त झाले तर तुमचं चुकलं, त्याला मी काय करू? मोजा तुम्ही फक्त. पहिला अवतार आहे सनक सनंदन सनातन सनत कुमार. वराह, नारद, नर नारायण, कपिल देव, दत्तात्रय, यज्ञ भगवान, ऋषभदेव, पृथु, मच्छ, कच्छ, धन्वंतरी, मोहिनी, नरसिंह, वामन, परशुराम, वेदव्यास, राम, बलराम, कृष्ण, हरिहंस आणि बौद्ध आणि कलंकी. किती झाले हो? एवढं जर तुमच्या लोकांच्या लक्षात राहिलं असतं तर सत्य करायची गरज थोडी पडली असती महाराज. मी तर माझ्या चोख उभारायला पांडुरंगाला विनंती करेल, पांडुरंगा हा समाज असाच विसरबोळा राहू दे. सकाळी कशाची भाजी खाल्ली हे आता कळत नाही, 24 अवतार एका टायमाला कसे कळतील महाराज? मोजा, मी सांगतो तुम्हाला. सनक सनंदन सनातन सनत कुमार 1, तुम्ही ते 4 धरले त्याच्यामुळे 28 झाले. सनक सनंदन सनातन सनत कुमार किती झाले? 4. हा एक अवतार. वराह किती? मोजत चला. वराह किती? 2. नारद, हा जोरात सांगा. नारद, नरनारायण, कपिलदेव, दत्तात्रय, यज्ञ भगवान, ऋषभदेव, पृथु, मच्छ, कच्छ, धन्वंतरी, मोहिनी, नरसिंह, वामन, परशुराम, वेदव्यास, राम, बलराम, कृष्ण, हरी, हंस, बौद्ध,
आणि कलंकी किती झाले? हा, हे भगवंताच्या भागवतामध्ये किती अवतार आहे? 24. ध्यानात ठेवा, कमी पडतील तुम्हाला. आता संत मालिकेमध्ये 10 सांगितले, भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. संत परंपरेमध्ये काही अभंग असे: अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, अनंत अवतार घेसी कृपाळू दिना लागी उद्धरणे. अनंत अवतार भगवंताने घेतलेले. पण भगवंताचे एवढे जरी अवतार असेल, त्यामध्ये 2 अवतार प्रमुख आहे, एक भगवान श्रीकृष्णाचा आणि एक रामाचा. दोघांमध्ये फरक जरी वेगळा वाटत असेल, पण सूरदासजी किती गोड वर्णन करतात. राम कृष्ण दो एक है, राम कृष्ण दो एक है, अंतर नहीं निमेष, इनके नयन गंभीर, इनके चपल विशेष. शौनक ऋषीने सूतजींना प्रश्न केला, सूतजी हे व्यास कोण आहे? यांनी भागवत पुराणाची रचना कशी केली हे तुम्ही आम्हाला विस्ताराने सांगा. नारायणाचे पुत्र ब्रह्मा झाले, ब्रह्माचे वशिष्ठ झाले, वशिष्ठचे पुत्र शक्ती आणि शक्तीचे पुत्र पाराशर, आणि पाराशरांचे जे पुत्र आहे ते महर्षी वेदव्यासजी. वेदव्यासजी यांच्या मातेचं नाव सत्यवती, जन्म घेताच वनात निघून गेलेले. उत्तराखंड मध्ये बद्रीनाथ मध्ये वनामध्ये सरस्वती नदीच्या किनारी एक सुंदर आश्रम स्थापन केला. त्या आश्रमाचं नाव आहे सम्यक्राश आश्रम. आणि भगवंताचं भजन करू लागले, समाधी लावली. त्यावेळेस या जगाकडे पाहिलं, व्याजी विचार करू लागले, लोक जन्माला येतात, युवा होतात, मोठे होतात, लोक मरून जातात, लोकांच्या जीवनाचा यथार्थ विचार करत नाहीये. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. साधूचं जीवनच तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराय आले दीन जना. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे. झाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. व्यासांनी एका वेदाचे 4 वेद केले. ऋग्वेद पहिला, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. 17 पुराणांची रचना केली. 100 उपनिषद आहे, 6 शास्त्र आहे. सर्व पुराणांची रचना केली, पण पाहिजे तेवढं मनाला काही असं समाधान वाटत नाहीये. व्यासजींच्या मनामध्ये अशांतता आहे. एवढे पुराण लिहून एका वेदाचे 4 वेद करून सुद्धा मला आनंद का प्राप्त होत नाहीये, मानसिक समाधान का प्राप्त होत नाहीये. कोणीतरी संत मला भेटावा आणि त्या
तुमच्या संतांनी मला या अशांततेचं कारणच सांगावं अशी मनात इच्छा प्रकट झाली. नारदजी प्रकट झाले. नारायण 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 नारायण. नारदजीने व्यासांना सांगितलं, व्यासजी आपण 17 पुराणांची रचना केली. राजकारण्यांनी राजकारण कसं करावं याच्यासाठी महाभारतासारखा ग्रंथ आहे. सर्वच लोक वेदाचे अधिकारी नाहीये, सर्वच लोक सर्व शास्त्राचे अधिकारी नाहीये. मग अशा भक्त भाविक लोकांसाठी आपण भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं काय करावं, चिंतन करावं. मग व्यासांनी नारदाच्या सांगण्याहून श्रीमद भागवत कथेचं काय केलंय, पुराणाची रचना केली. पण एवढं सुंदर श्रीमद भागवत कथा श्रवण केली, पण याचा अधिकारी कोण? कोणतीही गोष्ट निर्माण करणं सोपं आहे, कोणतीही गोष्ट निर्माण करणं सोपं आहे, पण तिचा प्रचार प्रसार करणं खूप अवघड. मंदिर बांधणं सोपं आहे, पैसा खर्च होतो. आश्रम उभारणं सोपं आहे, दिंडी काढणं सोपी आहे, पण आश्रम चालवायचा कोणी, हा एक मोठा प्रश्न आहे का? कारण आता जोही विद्यार्थी येतोय त्याला अभ्यास न करता ज्ञानी व्हायचंय. ज्यावेळेस आम्ही आळंदीला गेलो, आमच्या घरच्यांनी आळंदीला टाकलं, त्यावेळेस आमच्या डोक्यात काहीच नव्हतं. कथाकार नाही व्हायचं, कीर्तन काय, नुसतं त्यांनी सांगितलं पख वाजवायचो, गावात भजन वाजवता आलं पाहिजे. गेलं की 10-5 वर्ष नुसतं पखवाजच बडवला, बाकी काहीच नाही बरोबर. नंतर गायन, नंतर कुठं हरिपाठ, नंतर कुठं 2010च्या नंतर कीर्तन भागवत, हे नंतरचा विषय. आता तर पोराच्या बापाला वाटतं माझं पोरग आळंदीला पाठवलं की 6 महिन्यात ते कीर्तनकार झालं पाहिजे. तुझ्या बापाची ठेव आहे का ती? काय एखादी मशीने टाकली म्हणजे लगेच कीर्तनकार व्हायला? काहीतरी कालावधी परमार्थामध्ये घालावं लागेल ना तुम्हाला. कमीत कमी 2-4 वर्ष तो दुसऱ्या कीर्तनकाराच्या माग टाळ घेऊन उभं राहावं लागेल ना. टाळ वाजवता येत नाही, कीर्तनकार व्हायला निघला. सोपं आहे काय? ढिगाण पडून आहे ना, असे किलोनं भेटतात बाजारामध्ये. असं थोडं जमणार आहे. काहीतरी तपश्चर्या लागेल, काहीतरी दिवस घालवावं लागतील. एवढ्या सहजासहजी सगळ्या गोष्टी कशा प्राप्त होईल? तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात. एक प्रश्न विचारायचा. आता पावसाळा सुरू होईल अजून 1 महिन्याभराने. तुमच्या शेतीची मशागत वगैरे झाली, तुम्ही सोयाबीन लावता. काय लावता? सोयाबीन पेरता, बरोबर आहे का नाही? मग सोयाबीन लावल्यानंतर 4 महिन्याचं पीक आहे, 3.5 महिने धरून चालायचे. 3-3.5 महिने म्हणजे दीपावलीच्या अगोदर सोयाबीन येते. एका एकराला किती जरी कष्ट केले तर 10 पोत्याच्या वर तर मला वाटत नाही महाराष्ट्रात कोणत्या शेतकऱ्याला सोयाबीन होत असेल म्हणून. लय चांगली शेती असेल, लय मशागत केली तर 12 पोते धरा. 12 पोते सोयाबीनचं उत्पन्न घेण्यासाठी त्या सोयाबीनीला तुम्हाला पोटच्या लेकासारखं जपावं लागतं. खुरपण करायचं, त्याला औषधी टाकायची, पाणी उघडल्यानंतर पाणी, किती कष्ट आहे बाबा 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 बाबा. आणि एवढे कष्ट केल्यानंतर एका एकराला 10 ते 8 पोते सोयाबीन. 50,000च्या सोयाबीनसाठी जर तुम्हाला पोटच्या लेकरासारखं त्या सोयाबीनला जपावं लागतं, हा जर व्यवहार आहे, तर परमार्थामध्ये काहीतरी कालावधी घालावा लागेल ना. एवढ्या सहजासहजी कसं काय जमल? अजिबात नाही. 2000 लांबी गळ्यामध्ये माळ घातली. किती? 2000. तो 2024 चालू आहे ना. आता काय चालू आहे? 24 वर्षे गेल्यानंतर आता कुठं थोडं थोडं जमायला लागला. थोडं थोडं इतकं फक्त 24 वर्षात किती? आत्ताशी थोडं थोडं कुठं तरी जमायला लागलं. आणि 2 वर्षात आणि 3 वर्षात आपण जेवढं समजतो तेवढा परमार्थ सोपा नाहीये. लोकांना वाटतं महाराज लोकांची मजा झाल्यावर कळतं महाराज. तुम्ही अभ्यास केला पाहिजे, टाइमवर तो आठवला पाहिजेत. आपण जे बोलतो ते लोकांना कळलं पाहिजेत. कळल्यानंतर कीर्तन रंगलं पाहिजेत. आणि कीर्तन रंगल्यानंतर बुक काय
कीर्तन संपल्यानंतर नारळ आहे, अगोदर नारळ नाही. एवढं सोपं नाही हो, काहीतरी कालावधी परमार्थामध्ये घालावा लागतो ना. एवढ्या सहज जर सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या तर किंमत नाही राहणार ना त्या गोष्टीची. आणि लोकांची धारणा अशी झाली, कष्ट न करता लोकांना श्रीमंत व्हायचं एक, कष्ट न करता लोकांना श्रीमंत व्हायचं एक, आणि अभ्यास न करता लोकांना ज्ञानी व्हायचं दोन. ह्या दोन गोष्टी जीवनामध्ये कधी शक्य होणार नाही, नाही आणि नाही. व्यासजी विचार करतात, एवढं सुंदर भागवत तयार केलंय, पण या भागवताचा प्रचार कोण करणार, प्रसार कोण करणार. संसाराच्या विषयानं आसक्त झालेले लोक या भागवताचा प्रचार नाही करू शकत ना महाराज. धर्माचा प्रचार करण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी, संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवले. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. हरिभजनी हे ढवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा. थोडा त्रास झाला का. दुष्काळे आटीला द्रव्य नेला श्री एकानन करता मिली. गावाची पाटीलकी गेलेली तुकोबरायचं. कोपला पाटील गावीची ही लोक आता मज भीक कोण घाली. परमार्थासाठी अनुकूल समाज नव्हता, यात नवं नाहीये. परमार्थासाठी जगद्गुरु तुकोबरायची पत्नी सुद्धा अनुकूल नव्हती. एवढ्या वातावरणामध्ये धर्माचा प्रचार केलाय. पंढरपूरची वारी खंडित होऊ दिली नाही. आपली तर बकरी मिली तरी आपण वारी रद्द करतो, ही आपली भावना आहे. शक्य नाही. आपण जो परमार्थाची जी आपण विचाराची बैठक ठेवली, एवढं सोपं, आपण जेवढं समजतो तेवढं सोपं नाहीये. मग आता शुकाचार्य म्हणजे विरक्त महात्मा. बामनाचं एक पोर एक खेळासी भ्याल, ते 12 वर्ष लपाल रे. वर्णन आहे ना. बामनाचं पोर एक खेळासी भ्याल, ते 12 वर्ष लपाल रे. कापत कापत बाहेर आलय, नागेवेच पळून गे. शुकाचार्य विरक्त महात्मा होते. निर्गुण निराकार भगवान परमात्म्याची भक्ती करणारा महात्मा, फक्त महात्मा. जंगलात जाऊन समाधी अवस्थेमध्ये बसणारा महात्मा. व्यासांनी विचार केला, माझ्या पोराला सगुण परमात्म्याचं काही ज्ञान नाहीये, आणि कसा माझा पोरगा माझ्याकडे येणार. म्हणून व्यासांचे जे शिष्य आहे 2-3, त्यांना सांगितले, हे बघा, ज्या ठिकाणी माझा मुलगा समाधी अवस्थेमध्ये बसलेला आहे त्या ठिकाणी जाऊन हे 2 श्लोक म्हणा. माझ्या पोराला या श्लोकाची गोडी लागल आणि तो येईल. पहिला श्लोक आहे, बरहा पीडम नटवर वपु कर्णयो कर्णिकार बिभ्रतवासम कनक कपिशं वैजयंतीच माला. भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन केलंय. राजसस कुमार मदनाचा पुतळार वेश शिकळा लोकलिया. कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे मळ कंठी वैजयंती. एका हिंदी कवीने वर्णन केले की तो गोड पहा. घनश्याम तेरी बंसी, या गीतातलं ते एक प्रमाण आहे. तो भक्त सांगतो, तुम गोरे होते तो क्या कर जाते मोह. भगवंताचं वर्णन आहे बरं. तो भक्त यशोदेला सांगतोय, भगवंताला सांगता तो भक्त भगवंताला म्हणतोय, भगवंता ऐक ना, तुम गोरे होते तो क्या कर जाते मोह. जब काले रंग पर ही, जब काले रंग पर ही ओ दुनिया मर जाती है. घनश्याम तेरी बंसी पागल
घ्यायचं होतं या भजनातलं आपल्याला फक्त. तुम गोरे होते तो क्या कर जाते मोह, जब काले रंग पर ही दुनिया मर जाती है. ए देवा, बरं झालं तू काळा आहे, बरं झालं तू कसा आहे, काळा आहे. काळा असून लोक एवढे दिवाणी आहे तुझ्यासाठी. अरे लोकांनी संसारावर तुळशीपत्र ठेवले. त्या वृंदावनला जर तुम्ही गेले ना, सॉफ्टवेअर इंजिनियर झालेले लोक, सॉफ्टवेअर इंजिनियर झालेल्या मुली गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपीचंदन टिळा आहे. आपले बावळे वृंदावनला गेलं की पंजाबी घालतात. आपले बावळे वृंदावनला गेल्यानंतर पंजाबी घालून फिरतात आणि त्या अमेरिकेच्या महिला वृंदावनला येऊन नऊवारी साडी घालून कपाळाला गंध आहे, गळ्यामध्ये कंठी माळ आहे. राधे 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 राधे. तुम्ही वृंदावनला गेले असाल ना, तिथल्या लोकांचे चेहरे पाहून तुमचे पहा. मला हेच सांगायचं तुम्हाला. अरे माया नगरीमध्ये जन्माला आलेले लोक, अमेरिका हा महासत्ता देश आहे. कोणता देश आहे? महासत्ता देश आहे. जगातील सर्वात श्रीमंत देश आहे, जगातील सर्वात डेव्हलप देश आहे, जगातील सर्वात इलेक्ट्रॉनिक सगळ्या गोष्टीमध्ये अमेरिका जगात एक नंबर आहे. मग त्या लोकांनी जर मांसाहार सोडून, दारू सोडून, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालतात ते, आणि बस स्टँडवर असू द्या, एअरपोर्टवर असू द्या, एसटी स्टँडवर असू द्या, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अरे दूध तरी कमी पांढरा असेल, एवढ्या गोऱ्या पान माझ्या माता मावल्या येत्या, तरी सुद्धा कपाळाला गंध लावतात. आणि आपली तर दिवसा उजेड लावून पाहावं लागतं. रात्री तर महाराजांना सांगितलं ना, एक डोळा हेकना और किधर भी देखना. नाव गंगूबाई, आंघोळ महिनाभर नाही. आपला विषयच नाही ना तो. ज्यांना देवच मान्य नाही, ज्या देशामध्ये देवच मानत नाही, अशा लोकांनी जर एवढ्या आनंदात परमार्थ करतात, तर आपण सुद्धा केलं पाहिजे. वेडे झालेले महाराज, तो वेडे झालेले. आणि परमार्थामध्ये वेडे झालं की लगन तुमसे लगा बैठे जो हो देखा जाएगा. आता एकदा तुझ्या सोबत झालं ना देवा, माझं चढली ना प्रीत, भक्ती चढली ना, आता मला बाकीच्या गोष्टीशी काही घेणं देणं नाही. तेरे कारण सब जग छोड़ा, तृण सब नाता जगत में तोड़ा. मैं तो चली वृंदावन धाम की दुनिया जाने, दुनिया जाने, या क्या जाने, दुनिया ओ क्या जाने रे भाई, क्या जाने, क्या जाने भाई, क्या जाने, क्या जाने रे भाई, क्या जाने, क्या जाने भाई, क्या जाने. मेरी लगी शाम संग पे दुनिया का जाने, दुनिया का जाने. मेरी लगी शाम संग पे दुनिया का जाने, दुनिया का जाने, दुनिया का जाने. देव आहेच तेवढा सुंदर. एकदा देवाला पाहिलं की महाराज सांगतात, पाहिली या वेद लावी बैसे जीवे जडोनी. एकदा बघितलं की त्याला दुसरं पाहायची इच्छाच होत नाही महाराज. त्या भगवंताच्या रूपाचं वर्णन ऐकल्यानंतर शुकाचार्यांची समाधी तुटली. त्यांना सांगितलं, हो अजून एखादा श्लोक. निर्गुण निराकार अवस्थेमध्ये राहणारे, समाधी अवस्थेमध्ये राहणारे, योगी अवस्थेमध्ये राहणारे, 24 तास समाधी अवस्थेमध्ये राहणारे शुकाचार्य
त्यांना सुद्धा भगवंताच्या श्लोकाने वेड लावलं. हे भगवंताच्या भागवतातल्या श्लोकाचं महिमान आहे. तर भगवंताचं चिंतन, भगवंताच्या लीला ऐकल्यानंतर माणसं का वेडे होत नसते? शुकाचार्यासारख्या महात्म्याला जर वेड भागवतातल्या श्लोकाने लावलंय, अजून म्हणा दुसरा श्लोक आहे, अहो वकीलम स्तनकालकूटम जिघांसयापि यदाप्य स्वाधी लेभे गतिं धातु चिंता ततोन्यम कन्वा दयालु शरणम रजे. माझ्या जगाच्या मालकासारखं दयावान या जगामध्ये कोण असेल महाराज? अरे पुतणीने विष पाजलाय माझ्या देवाला, दूध नाही काय पाजलाय? विष. आणि विष पाजणाऱ्या पुतणीला सुद्धा सायुज्यता मुक्ती दिली. नानोबराय सांगतात, तू आसनकाधिकाचे नि माने सायुज्य सौर सुदिदला पुतने जी विषयाचे निस्तन पाने मारू आली. शिशुपाळाने देवाला शिव्या दिल्या होत्या हो, देवाचं वर्णन नव्हतं केलं. 108 वेळेस शिव्या दिल्या, तरी त्याची आत्मज्योत माझ्या भगवंताने आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली. 2 रावणाने काय केलं होतं? रावणाने प्रभू रामचंद्राची पत्नी पळवलेली आहे, माझ्या आई साहेबाला पळवलं, तरी सुद्धा बिभीषणाच्या अगोदर मोक्ष कोणाला आहे? रावणाला आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, माझ्या भगवंतासारखं दयावान, माझ्या भगवंतासारखं करुणावान या जगामध्ये कोण असेल? मग तो जर आपल्यासाठी एवढं काही करतो, तर आपण 2 पावलं त्याच्यासाठी चालायचं. फक्त किती पावलं चालायचं? 2 पावलं. 2 पावलं जर तुम्ही माझ्या भगवंतासाठी चालले, तर तो 10 पावलं तुमच्यासाठी येईल. फक्त तुम्हाला काय करायचं? तुमच्या संसाराची जबाबदारी त्याच्यावर टाकायची. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाने आपलं जीवन समर्पित करत असताना एक तर साधूला केलं पाहिजे, नाही तर देवाला केलं पाहिजे. साधूला जीवन समर्पित केलं तर तुमच्या जीवनाचं सोनं होईल एक, आणि देवाला जर तुमचं जीवन समर्पित केलं तर देव तुम्हाला मोक्ष देईल 2. सांसारिक माणसाने सांसारिक माणसाच्या स्वाधीन होणं म्हणजे उघड्या शेजारी नागवं गेलं, रातभर युवानं मेलं. विश्वातला एकही जीव असा नाहीये की तो परिपूर्ण आहे, अजिबात नाही. जगातले जेवढे काही जीव तेवढे सगळे अपूर्ण आहे, आणि अपूर्ण मनुष्य तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान कधी देऊ शकत नाहीये. आपल्याला असं वाटतंय की याच्याकडे पाहिलं, याचं घर पाहिलं, यांचं काय बरं आहे, आतून काय तेल मुंग्या चालते ज्याची त्याला माहिती. लोक नुसतं घर पाहतात, पण घरावरचे हप्ते कुठं पाहतात? लोक गाडी पाहतात, वा वा काय गाडी महाराजाची, पण हप्ता किती माहिती का तुला? गाडी नको पाहू, गाडीतली एसी नको पाहू, एसीत बसून गरम होता हप्ता आला की. गाडीचा हप्ता आला की एसीत बसून गरम होतं. म्हणून माणसाने जीवन स्वाधीन संताच्या केलं पाहिजे. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी तुकोबरा वेडे होते, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, हीची कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. तुकोबरा सांगतात, ओ ओ ओ देवा ऐका ना, माऊली तुम्ही ठरवलं ना, देवाची इच्छा असो नसो देवाला माझा उद्धार करूनच, फक्त तुम्ही माझा स्वीकार करा. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. देवदयावाने कृपावाने, तुम्ही फक्त एक काम करा गड्यांनो, त्याचं चिंतन करा, काहीच करायची गरज नाही. किती गोड आहे हो. हो कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है, कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है. माता पिता बंधु भाई सखा वो हमारा है, हरे कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है. नाम के सहारे ब्रह्मा सृष्टि को रचाता है, अरे समाधि में बैठे शंकर नाम को ही गाते हैं. नाम का प्रकाश लेके राम
प्रकाश लेके सूरज चंद तारे, कृष्ण नाम प्यारा है गोपाल नाम प्यारा है, कृष्ण नाम प्यारा है गोपाल नाम प्यारा है, कृष्ण नाम प्यारा है गोपाल नाम प्यारा है, कृष्ण नाम प्यारा है गोपाल नाम प्यारा है। माता पिता बंधु भाई, माता पिता बंधु भाई, सखा वो हमारा है, कृष्ण नाम प्यारा है गोपाल नाम प्यारा है, कृष्ण नाम प्यारा है गोपाल नाम प्यारा है, कृष्ण नाम प्यारा है गोपाल नाम प्यारा है, कृष्ण आपण भगवंतावर जबाबदारी टाकत नाही, काय टाकत नाही, आपला विश्वास कमी पडतोय देवावर. माझी विनंती तुम्हाला, तुका म्हणे भार घातली यावरी होईल काय वारी नारे, तुम्ही त्याच्यावर टाका ना, जबाबदारी टाका. 1001% तुम्ही फक्त त्याच्यावर जबाबदारी टाका. त्याच्यावर जबाबदारी टाकल्यानंतर निश्चित माझा भगवान परमात्मा तुम्हाला त्या संसार रूपी सागरातून पार केल्याशिवाय राहणार नाही. एवढं गोड वर्णन त्या श्लोकाचं ऐकल्यानंतर राजा शुकाचार्य भगवान व्यासजींकडे जातात, सर्व भागवताचं अध्ययन करतात. आणि अध्ययन झाल्यानंतर ज्यावेळेस राजा परीक्षितीला शाप लागतो, त्यावेळेस शुकाचार्य महाराज जाऊन राजा परीक्षितीला भागवत सांगून राजा परीक्षेला काय मिळतो? मोक्ष मिळतो. त्यावेळेस शौनक ऋषी सूतजींना म्हणले, महाराज ओ महाराज ऐका ना, एवढे शॉर्टकट कथा नका सांगत जाऊ. कोण राजा परीक्षिती? कोणाचा मुलगा आहे तो? त्याला 7 दिवसात मारण्याचा शाप का लागला? ही कथा तुम्ही आम्हाला विस्ताराने सांगा ना. मला गंज विस्ताराने सांगा वाटतं, पण घडी माझ्या हातची नाही ना. त्यावेळेस सूतजी शौनक ऋषींना राजा परीक्षितीच्या जन्माची कथा सांगतात. किती गोडे पाहणं. यदा मृदे कौरव सुंजयानां वीरेश्वतो वीरगतिं गतेषु